आणि शंकराची मूर्ती आणि हे असं झाडाझुडपांमध्ये हे मंदिर आणि हे छोटंसं असं व्हाळ, हे म्हणजे काय, म्हणजे हा ड्रीम व्ह्यूच आहे माझ्यासाठी. म्हणजे ही जागा मी अशी स्वप्नात कुठेतरी बघितली असेल आणि अशा जागा आहेत खरोखर. ऑब्वियसली तुम्ही बघता. तर मी गाडी इकडे पार्क केली आहे. हे पोखरबाव गणपतीचं मंदिर आणि ही माझी मोठी बहीण, हिचा चॅनल आहे कोकणची चेडू, कोकणी चेडू ना गो, नाव काय चॅनलचा? कोकणी चेडू मयुरी पवार. हां, कोकणी चेडू मयुरी पवार. सबस्क्राईब करा, बघा व्हिडिओ, चांगले वाटले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे आपलं आहे पोखरबाव गणपतीचं मंदिर. चला तर बघूया, पुढे आपण दर्शन करूया. अशी ही सुंदर काळ्या पाषाणातली मूर्ती गणपतीची, श्री गणेश देवाची काळ्या पाषाणातली मूर्ती एकदम सुंदर वाटते. इथून खाली एंट्री आहे. 2 सिंह आपल्या स्वागताला आहे तिकडे. वाव, साईबाबांचा फोटो. खाली नजारा बघण्याआधी आपण इथली मूर्ती बघूया. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं हे सर्व, परत एकदा दाखवतोय. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ह्या गोष्टी. हे पूर्ण व्हाळ आहे. हा वरती रस्ता आहे, वरून रस्ता गेला आहे, त्याच्या वरती हे इथे मंदिर बांधलेलं आहे. तिथून हा खाली येऊन असा रस्ता येतो आणि खालून गुहा आहे खालून, तिथून पाणी. तर पावसाळ्यात तिकडे नजारा खूप सुंदर असतो. तुम्ही याल तर पावसाळ्यात या. मे महिन्यात तुम्हाला असं सुख बघायला मिळेल, पण सुखामध्ये पण सुंदरता आहे. मूर्ती काळ्या पाषाणातली. इथे पण एक स्त्रिया आहे आपली, स्वागत कर. आणि ही सुंदरशी मूर्ती मी तुम्हाला बोललो होतो शंकराची, ती ही वाली. ते मंदिर वरती, हे वाला मंदिर गणपतीचं. हे खालचं मंदिर मी जो तुम्हाला आता दाखवली, नंदी बैलाची मूर्ती, ते वाला. आणि हा वाटतं काहीतरी बगीचाचा पार्ट आहे, माहीत नाही. मी चालता चालता असं वरती आलो तर मला ही जागा दिसली. बट एक नंबर जागा आहे, सुंदर अशी. रातकिड्यांचा आवाज बघा, तुम्हाला ऐकू येत असेल. आणि निसर्गरम्य असं आजूबाजूचं वातावरण बघू शकता. तिकडे बहीण पाया पडते. हे वरचा नजारा बघा, वरती कसं बांधलं ते. म्हणजे वरती तो मेन रोड आहे, तिथून हे एक पूर्ण असं अख्खंच्या अख्खं मंदिर त्या रस्त्याला लागून आहे. म्हणजे तेवढं मंदिर खाली बांधलेलं आहे, तेवढं बिल्टअप आहे मंदिर. आणि खाली आपला हा वाळ, पावसातनं पूर्ण असं पाणी असतं, एवढं सगळं इकडनं वाहत हे. आणि आजूबाजूला बघा आंब्यांची झाडं आहेत,
अजून हे कसलं झाड आहे माहीत नाही आपल्याला. आपण थोडा कच्चा आहोत, नॉलेज कमी आहे मला झाडांबद्दलचं. बट जे काय आहे सुंदर आहे, खूप भारी आहे. पोखरबाव गणपतीला भेट द्या, पावसात स्पेशली भेट द्या. पावसात तुम्हाला अजून सुंदर असं बघायला मिळेल. आय नो मी हेल्मेट घेऊन फिरवतो आहे नुसतं, हातामध्ये ठेवायला जागा नव्हती तिकडे. थोडा माहीत नाही, जर समजा ठेवलं तर एकदा ऑलरेडी याच्यामध्ये सगळं इन्स्टॉल आहे, माईक वगैरे. माहिती आहे मला हा माईक चालत नाही, तरी पण कशाला. जर हेल्मेट गेलं तो मुंबई को कैसे जाएंगे इसके बिना. माझी गोप्रोची बॅटरी 15% राहिली आहे. जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करीन यात. तुम्ही बघू शकता कोकणी चेडू तिचा व्लॉग बनवते, मी माझा व्लॉग बनवतो आहे. आणि ही जागा बघा, ही जागा सगळ्यात सुंदर आहे बघायला. पाणी असेल तर अजून सुंदर वाटले असते. आय नो इथे हे कुंड्या ठेवलेल्या आहेत, मे बी पाणी जेव्हा वाढेल तेव्हा काढत असेल. आणि ह्या बाजूला बसण्यासाठी जागा आहे. इथून आपण वरती जाऊया आणि बघूया. एवढा मोठा स्पेस आहे वरती. हे पण टाकलं आहे त्याला शॅडो, कारण मे बी उन्हामध्ये इकडे लोक येत असतील तर त्यांना सावली व्हावी म्हणून इकडे जर कोणाला बसायचं असेल तर बसू शकता. पण मस्त बांधकाम केलेलं आहे. इथे सुद्धा काहीतरी आहे, हे कवर करायचं राहिलं. हवन आहे. अतिशय सुंदर, अतिशय युनिक असं मंदिर पोखरबावचं. नक्की भेट द्या. पण पावसात उन्हामध्ये आलात तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. आणि तुम्ही बोलाल की अरे रीलमध्ये तर पाणी दाखवलं होतं, तर यस, पाणी तुम्हाला फक्त पावसाळ्यातच मिळू शकेल, उन्हाळ्यामध्ये मिळणार नाही. कारण इकडे 12ही महिने नसणार. जे काय पाणी आहे ते थोडंसं साचलेलं आहे तिकडे, ते व्हाळाचं पाणी असतं. आणि व्हाळ कोकणामध्ये मे महिन्यामध्ये अर्धे व्हाळ तरी बंद असतात, पाणी सुकलेलं असतं, आटलेलं असतं पाणी. हे मंदिर माझ्यासाठी असं ड्रीम व्ह्यू असतं ना, त्या टाईपचं होतं. माझी बोबडी वळते काय माहीत नाही, मे बी थोडं दमलं आहे म्हणून. तिथून म्हणजे बघा यार, वरती पोखरबाव गणपतीचं मंदिर, खाली आल्यानंतर शंकराचे पिंड तुम्हाला बघायला मिळेल, नंदी बैल बघायला मिळेल. सुंदर असा कळस आहे, गोल्डन रंगाने रंगवलेला आहे. गोल्डन, पिंक, येल्लो आणि ग्रीन हे जे कॉम्बिनेशन आहे, जे मंदिराला कलर देण्याचं, जे असं उठून दिसतं ना मंदिर, काय सांगू तुम्हाला, वेगळंच. लायटिंगची पण गरज नाही. नॉर्मली हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ग्रेट आहेत. नंतर तिकडे गोमुखातून पाणी येतं, तिथून सध्या येत नाही आहे कारण पाणी नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि शंकराची मूर्ती. आणि हे असं झाडाझुडपांमध्ये हे मंदिर आणि हे छोटंसं असं व्हाळ. हे म्हणजे काय, म्हणजे हा ड्रीम व्ह्यूच आहे माझ्यासाठी. म्हणजे ही जागा मी अशी स्वप्नात कुठेतरी बघितली असेल. आणि अशा जागा आहेत खरोखर, ऑब्व्हियसली तुम्ही बघताय. आणि यार इथं जर आता पाणी असतं तर असं सुंदर असं म्हणजे हिऱ्यासारखं अजून ही जागा चमकली असती. बघू, जर मिळालं असेल नशिबात तर आपण येऊ पावसात अगेन. आणि माझी तर इच्छा आहे पावसात यायची, तर यस, बघू जर कधी भेट देता येईल तर. आता वाजलेत जवळपास 7 वाजलेत. 7 वाजता आम्ही व्लॉग करतो आहे. असं गावी आलं ना घरी टाईमपास होत राहतो, जायच्या ठिकाणी जाता येत नाही पटापट. वाव यार वाव, खतरनाक.